कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील दैनंदिन प्रशासकीय कामकाजाबाबत नागरिकांकडून विविध तक्रारी प्राप्त होत असतात। प्राप्त तक्रारीचे यथायोग्य निराकरण करणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे। यासाठी केडीएमसी ॲपद्वारे ऑनलाईन लिंकद्वारे नोंद तक्रारीची दखल जनता दरबारात घेतली जाणार आहे। प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी 3 ते 5 वेळेत आयुक्त कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात येतो। जनता दरबारमध्ये तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावी आणि महानगरपालिकेच्या तक्रार निवारण संबंधी केडीएमसी 24/7 या ॲपद्वारे ऑनलाईन लिंकद्वारे तक्रार नोंदणी करणे आवश्यक आहे। ज्यायोगे प्राप्त तक्रारीच्या विहित मुदतीत निपटारा करणे शक्य होईल। या ॲपद्वारे प्राप्त तक्रारी असल्यास याबाबत कारवाई निपटारा करण्यात येणाऱ्या अडचणी पाहता सर्व प्रकारची तक्रारी केडीएमसी 24/7 ॲपवर वर्ग करून सोडण्याबाबत सर्व विभागांना निर्देशित करण्यात आले आहे। तसेच सर्व नागरिकांनी या गोष्टीची दखल घेऊन केडीएमसी 24/7 पुरेपूर वापर करून महापालिकेस सहकार्य करावे। यापुढे जनता दरबारात या ॲपद्वारे प्राप्त तक्रारीच केवळ विचारात घेतल्या जातील। तसेच यापूर्वी अंतिम मत निकाली काढलेल्या तक्रारी जनता दरबारात असल्यास विचारात घेतल्या जाणार नाहीत। नागरिकांच्या सोयीकरिता तक्रार दाखल करणे सोपे व्हावे म्हणून विशेष मदत कक्ष देखील कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली। दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी होणाऱ्या जनता दरबारामध्ये आम्ही रिसेंटली एक परिपत्रक असं काढलेले आहे की प्रत्येक नागरिकाने जनता दरबारला येण्याच्या अगोदर महानगरपालिकेचे केडीएमसी 24/7 ॲप आहे, त्या ॲपमध्ये सगळ्यात पहिले आपली तक्रार नोंदवावी आणि ती तक्रार घेऊनच जनता दरबारमध्ये यायला पाहिजे। त्याच्यामुळे होणार असं आहे की आम्हाला त्या ॲप जनरेटेड तक्रारीचं फॉलोअप घेणं सोपं होईल महानगरपालिकेला आणि जनतेचे जे तक्रार आहेत ते आम्हाला निवारण करणं सोपं जाईल। तसेच आम्ही परिपत्रकामध्ये हे सुद्धा नमूद केलेलं आहे की ज्या जनतेचे तक्रार निवारण झालेलं आहे त्यांनी वारंवार जनता दरबारात येऊ नये असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे। धन्यवाद। कालचा दिवस हा आमच्यासाठी पहिला जनता दरबारचा दिवस होता। परिपत्रक काढल्यानंतर काल ॲप जनरेटेड आकड्यानुसार कमीत कमी 80 तक्रारी आमच्याकडे नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि या 80 तक्रारी आम्ही रीतसर त्याचं निराकरण करू। आणि सर्वात जास्त तक्रारी ज्या झालेल्या आहेत त्या बेसिकली अनऑथराइज्ड आणि इलिगल कन्स्ट्रक्शनच्या बाबत 26 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।